साताऱ्यातील एका गुऱ्हाळात आहेत शेतीला वापरली जाणारी 150 वर्षे जुनी अवजारे. साताऱ्यातील कोंडवे गावातील एका शेतकऱ्याने पिढीजात वापरल्या जाणाऱ्या शेतीच्या अवजारांचे योग्यरित्या जतन केले आहे. उसाचा रस प्यायला येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला जुन्या काळी शेती कशी केली जायची हे सांगण्याचा हा त्यांचा खूप सुंदर प्रयत्न आहे. या इथे अशी अवजारे आहेत जी आजपर्यंत मी कधीच पाहिली नव्हती. जसं की 125 वर्षापूर्वीची लाकूड कापण्याची करवत, पेरणीसाठी लागणारी घुंगराची ओटी, लाकडी पाभार, कुळव, दाताळे, नांगरी, उसाला बर घालण्यासाठी वापरली जाणारी सर्व प्रकारची लोखंडी अवजारे, विहिरीवर पाण्याची मोट, लाकडी काटवट, रवी, दगडी रोलर, रांजण, घुंगरू, भाकरी थापायची परात, विळी, शेणाची ताटी, मडकं बनवण्याचं चाक आणि बैलगाडी. शेतीसाठी जुन्या वस्तू आता वापरल्या जात नाहीत, मात्र एकेकाळी या वस्तूंशिवाय शेती करताही येत नव्हती. हा जुना ठेवा भावी पिढीला पाहता यावा, या वस्तूंचे महत्त्व त्यांना समजावे यासाठी शेतीची जुनी अवजारे जतन करून ठेवलीच पाहिजेत.